जिंतूर शहरात एकेकाळी हजारो गुणवंत विद्यार्थी घडवणारी जिल्हा परिषद शाळा आज दारुडे आणि गांजेड्यांचा अड्डा बनली आहे। शाळेची नवी इमारत सुरू झाली, पण गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या हाकेच्या अंतरावर असलेली ही जुनी इमारत आता समाजकंटकांचे आश्रयस्थान बनली आहे। प्रशासनाच्या नाकाखाली सायंकाळनंतर इथे मद्यपी आणि नशेबाजांचा मुक्त वावर सुरू असतो। सर्वात गंभीर बाब म्हणजे या इमारतीला लागूनच कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय आणि मुलींचे वसतिगृह आहे। दररोज येथून ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनी आणि महिला शिक्षिकांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे। ही जीर्ण इमारत तातडीने जमीनदोस्त करा, परिसरात पोलीस गस्त वाढवा आणि दामिनी पथक तैनात करा, अशी तीव्र मागणी जिंतूरकर करत आहेत। एखादी अनुचित घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार की कुंभकर्णाच्या झोपेतच राहणार? जिंतूर या ठिकाणी गेल्या अनेक दशकापासून ही शाळा सुरू होती, पण आज या शाळेची अत्यंत दयनीय अवस्था असून या ठिकाणी मद्यपी, गांजापी व इतर गुन्हेगारी लोकांचे वावर सतत होत असते। यामुळे शाळा ही पडीक झाली असून याचा बेवारस अवस्थेत पडलेली आहे आणि हाकेच्या अंतरावर असलेले आपले गट शिक्षण अधिकारी यांनी याकडे दुर्लक्ष केले आहे। याच प्रकरणामध्ये जिल्हा परिषद शाळेची शाळा क्रमांक 1 व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय व महिलांचा वसतिगृह सुद्धा आहे। यामुळे भविष्यामध्ये या ठिकाणी अनेक घटना कोणतीही घडू शकते, याकडे प्रशासनाने दखल घ्यावी ही आज अत्यंत आवश्यक आहे।